गंगाखेडमध्ये कापसाच्या जिनिंगमध्ये अचानक आग लागलेली आहे अशी बातमी कळतेय। परभणीमध्ये कोट्यवधी रुपयांचा कापूस त्याच्यामुळे जळून खाक झालेला आहे। गंगाखेडमधली ही बातमी आहे। कापसाच्या जिनिंगमध्ये भीषण आग लागली आहे आणि त्याच्यामुळे कोट्यवधींचं नुकसान झालंय, कारण हा सगळा कापूस जळून खाक झालेला आहे आणि जवळपास 5 तासांचे अथक परिश्रम करावे लागलेत। त्याच्यानंतर या जिनिंगमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे अशी माहिती सुद्धा समजते। गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव या शिवारामध्ये पालम रस्त्यावर बालाजी एग्रोटेक जिनिंगमधील कापसाला भीषण आग लागली। ही दृश्य सध्या आपण बघतोय परभणीतली आणि या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक झालाय। 5 तासांचे अथक परिश्रम करावे लागलेत अग्निशमन दलाला, त्यानंतर ही आग आटोक्यात आलेली आहे। पण मोठं लाखो रुपयांचं, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। पत्राचे जे शेड होते याच्यावरचे ते सुद्धा अक्षरशः वितळलेत आणि दृश्यांमधून आपल्याला ही आगीची भीषणता निश्चित लक्षात येते। आग आटोक्यात आणण्यासाठी परळी, पूर्णा, अहमदपूर, लोहा, परभणी या सगळ्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आलं होतं। Thank you.